नमस्कार. मी निनाद म्हात्रे. स्वागत करतो तुमचं भातुकली या पॉडकास्टमध्ये. तर आजच्या कथेचं नाव आहे तो आणि ती, रिटन अँड नरेटेड बाय निनाद म्हात्रे. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे तुम्ही कमेंट्समध्ये जरूर कळवा. तुम्हालाही आवडेल ही मी आशा करतो. आणि आता कथेला सुरुवात करतो. हॅलो, काय रे, काय करतोयस? तिनं विचारलं. काही नाही ग, थोड्या वेळापूर्वीच उठलोय. आता जस्ट नाश्ता केलाय आणि बसलोय, तो म्हणाला. अरे 11 वाजता उठतोस तू? तिने विचारलं. नाही ग, आज मुद्दामून उशिरा उठलोय. तुला आज रात्री एअरपोर्टला सोडल्यावर परत घरी यायला उशीर होणारच आहे, म्हणून मग अगोदरच झोपून घेतलं. माझं सोड, तुझी पॅकिंग झाली का? हो, झाली बऱ्यापैकी. ते राहू दे, तुझ्याकडे थोडा वेळ आहे का भेटायला? सवाल, तो म्हणाला. मग 5 मिनिटात भेटूया, ती म्हणाली. अगं, वेळ आहे म्हणजे तू एवढ्या लगेच बोलवणार असं वाटलं नव्हतं. का, नटायला वेळ हवाय तुला? तिने तिरकसपणे विचारलं. बरं बरं, येतो, पण कुठे? 5 मिनिटात विठ्ठलला ये, ती एवढं म्हणाली आणि फोन ठेवून दिला. चायला ना बाय ना काय, का बोलवलं असेल बरं एवढ्या तडकाफडकी, तो स्वतःशीच पुटपुटला. त्यांच्या घराच्या जवळच एक विठ्ठल नावाचं रेस्टॉरंट होतं. त्यांच्या ग्रुपचा तो नेहमीचा अड्डा. आठवड्यातून 3 ते 4 वेळा त्यांचा ग्रुप तिकडे काही ना काही कारणासाठी भेटायचा. रेस्टॉरंटमधील वेटरपासून ते मालकापर्यंत सगळे त्या ग्रुपला ओळखायचे. तो आज तिच्या अगोदरच पोचला. त्याने कोपऱ्यातील एक टेबल गाठलं. त्याने फोन काढून मी पोहोचलो असा मेसेज केला आणि नेमकं काय बोलायचं असेल या विचारात घुसला. 2-4 मिनिटात त्याला ती दुरून येताना दिसली. तिने व्हाईट शर्ट आणि ब्लू जीन्स घातली होती. तिचे खांद्यापर्यंतचे केस, चेहऱ्यावरती गॉगल, म्हणजे नेहमीप्रमाणे ती आजही सुंदर दिसत होती. फक्त काही वेगळं होतं तर ते तिच्या चेहऱ्यावरील भाव. या अगोदर मी तिला कधी एवढं गोंधळलेलं, ॲटलिस्ट मला भेटायला येताना तरी बघितलं नव्हतं. आता मला ही नेमकं काय बोलणार याची उत्सुकता शिगेला पोचली. छान दिसतेस, पण एवढ्या टेन्शनमध्ये काय आहेस? त्याने तिला विचारलं. आज चक्क कॉम्प्लिमेंट्स? काय, संध्याकाळी जाणार म्हणून मस्का मारतोयस? हा हा, मस्का आणि तुला. पहिलं सांग की काय झालं एवढ्या तडकाफडकी बोलवायला? जाण्याचा प्लॅन ड्रॉप तर नाही केलास ना? अरे, वेळ लागलाय का मला तो ड्रॉप करायला? कारण सांगते, पण त्या अगोदर काही चहा वगैरे मागव. अगं, दुपारचे 11:15 झालेत, यावेळी चहा? बरं मग लिंबू सोडा मागव, ती म्हणाली. अरे संतोष, 1 कप चहा आणि 1 लिंबू सोडा. त्याने लांबूनच वेटरला म्हणजेच संतोषला ऑर्डर दिली. नालायका, मला सांगतोस चहा नको मागूस आणि स्वतः मागवलास? तिने थोडंसं वैतागून विचारलं. अगं, मी कधी म्हणालो तू चहा नको मागूस? मी तर फक्त तुला प्रश्न केलेला. तूच स्वतःहून निर्णय बदललास, तो मिश्किलपणे म्हणाला. मला माहिती नाही, पण मी चहा पिणार, तू लिंबू सोडा पी, ती म्हणाली. अगं, तुला काय वाटलं चहा मी माझ्यासाठी मागवला आहे? तो हसत म्हणाला. चुआ आहेस तू एक नंबरचा, ती सिरियस होत म्हणाली. हे ऑल गुड? त्याने तिच्या आवाजातील बदललेला टोन ओळखला. नाही, काहीच ठीक नाही आहे. आज मी तुला सरळपणे विचारणार आहे. आज इथून उठेपर्यंत मी जे काही विचारणार आहे त्याचं तू खरं खरं उत्तर द्यायचं, तिने त्याच्या डोळ्यात डोळे घालून सांगितलं. अगं, मग येताना गीता वगैरे आणलीच असशील, काढ ती बाहेर. तिच्यावरती हात ठेवून शपथ घेतो आणि मग आपण कोर्टाची कारवाई सुरू करूया, त्याने थोडंसं मिश्किल होत म्हटलं. अरे हो किंवा नाही मध्ये उत्तर दे रे बाबा कधीतरी, ती वैतागत म्हणाली. बरं हो, त्याने लिंबू सरबताचा घोट घेत म्हटलं. तुझं माझ्यावर प्रेम आहे का, तिने विचारलं. त्याने विचित्र प्रश्न ऐकण्याची अपेक्षा केली होती, पण प्रश्न एवढे विचित्र असतील याची त्याला कल्पनाही नव्हती.
त्याला तो प्रश्न ऐकून ठसकाच बसला. काय गं? अगं, एक वेळ खून केल्याचा आरोप लावला असता तरी एवढा धक्का बसला नसता. तू उत्तर दे, तिने खडसावून विचारलं. हो, तो लिंबू सरबताच्या ग्लासाकडे म्हणजे खाली बघत म्हणाला. तू मला गेली 4 वर्ष ओळखतोयस. त्या 4 वर्षात तुला एकदाही मला हे येऊन सांगावंसं नाही वाटलं? तिने त्याला विचारलं. हो, बऱ्याचदा वाटलं, तो अगदी सहजपणे म्हणाला. अरे मग का नाही विचारलं? कारण मॅडम, जेव्हापासून मी तुला ओळखतोय तेव्हापासून मी तुला कमिटेडच बघितलंय. अरे मग त्यात काय झालं? तिने तेवढ्याच सहजतेने त्याला प्रतिप्रश्न केला. अरे काय झालं म्हणजे? यू वर ऑलरेडी कमिटेड. मी का विचारू तुला? नाही ऐकून घ्यायला का आपली मैत्री तोडायला? वाटलं होतं की एक दिवस जरी सिंगल झालीस तरी तुला प्रपोज करेन, पण ती कधी वेळच आली नाही, त्याने त्याची बाजू मांडत सांगितलं. अरे तू विचारायचं काम करायचं नाही यार. तुला हो म्हणायचं का नाही हे मी ठरवलं असतं ना. ते तू का ठरवलंस? तुला काय माहीत मी त्याच्याबरोबर खुश आहे का नाही? ती म्हणाली. आईचा घो. कंटाळली असतीस तर 4 वर्षात एकदा तरी ब्रेकअप केला असतास. मला तर तुमचे इन्स्टावर कपल गोल्सवाले हॅशटॅग दिसायचे, ते सुद्धा अगदी दर आठवड्याला. कुठल्या अँगलने विचार करू की तू कंटाळली होतीस त्या रिलेशनला? म्हणजे तू माझा इन्स्टा बघून ठरवलंस की सगळं नीट आहे? हो, कारण पूर्ण जग जे दिसतं तेच खरं मानून चालतंय. तर मी मग वेगळा असेन असा विचार का केलास तू? बरं, ते ठीक आहे, पण मी तुला किती हिंट देत होती, ती म्हणाली. हिंट? जशा? जसं की मी माझ्या ग्रॅज्युएशनचा रिझल्ट माझ्या BFला सांगण्या अगोदर तुला सांगितला. माझा पहिला जॉब, माझं हे कामानिमित्त 2 वर्षासाठी UKला जाणं, या सगळ्या गोष्टी सगळ्यात अगोदर मी तुला सांगितल्या, तिने स्वतःला एक्सप्लेन करत म्हटलं. व्हॉट द? खरंच? अगं पण जरा माझ्या बाजूने पण विचार करून बघ. अगं मला कुठे कळतंय की तुझी ती छान बातमी ऐकणारा मी पहिला का 5वा ते? ना मला ते तू कधी सांगितलंस ना मी तुला विचारलं. मला ही प्रायोरिटी आज पहिल्यांदाच कळते. हा उकळता चहा ना तुझ्या तोंडावर फेकेन. अशा प्रत्येक कॉलनंतर मी तुला म्हणायचे की सगळ्यात अगोदर हे तुलाच सांगते, तिने थोडंसं नाराज होत म्हटलं. घंटा, चल काहीतरीच काय. मला नाही आठवत असलं काही तू बोललेली. मला तर अशा कॉलनंतर त्या संध्याकाळच्या सेलिब्रेशनच्या तुझ्या इन्स्टा स्टोरीज आठवतात, तुझ्या BF बरोबरच्या. ओ शिट, अगेन इन्स्टा? ओके, ते राहू दे. माझ्या प्रत्येक बर्थडेला मी तुला हट्टाने शॉपिंगला घेऊन जायचे. तुझ्या आवडीचा एखादा तरी कपडा घ्यायचे आणि आणि तोच मी सिलेक्ट केलेला कपडा घालून तू संध्याकाळी तुझ्या BF बरोबर पार्टीला जायचीस. त्याने तिचं वाक्य पूर्ण केलं. अरे माझं वाक्य तरी पूर्ण होऊ दे, ती म्हणाली. तुझं वाक्य ना तू आता नंतर पूर्ण कर. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. विचार, ती शांतपणे म्हणाली. तुला मी आवडतो म्हणजे डू यू लव्ह मी? त्याने विचारलं. हो, तिने त्याच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं. मग तुझ्या त्या BF बरोबर काय आहे की त्यालासुद्धा फ्रेंड झोन? त्याने विचारलं. माझा BF ना खूप बोरिंग आहे, नुसता शो ऑफ. आमच्याकडे ह्या गाड्या आहेत, आमच्याकडे इतक्या गाड्या आहेत, इतकी घरं आहेत, हा माझा फोन, हे माझे ब्रँडेड शूज, आज कुठे पार्टी करूया, आज कुठे फोटो काढूया, हाच विचार आणि ह्याच गप्पा. कधी ह्याच्या पलीकडे गेलोच नाही आम्ही. सगळं फक्त इन्स्टापुरतं. फक्त लोकांना वाटलं पाहिजे की सगळं सुरळीत चालू आहे. खरं सांगू, कधी त्याला मिस नाही केलं मी, किंवा एखादी गोष्ट त्याला पहिली सांगावीशी कधीच नाही वाटली. तो फक्त होता रे. असो, त्याचं राहू दे. ते फ्रेंड झोनबद्दल काय म्हणत होतास? अजून कोणाला फ्रेंड झोन केलं मी? तिने विचारलं. मला आणि कोणाला? झालं परत, ती वैतागत म्हणाली. वेट,
नाव आय एम कन्फ्युज्ड ॲज फक. सर, तू म्हणतेस की तुझं त्याच्यावरती प्रेम नव्हतं. मग गेली 4 वर्षे काय करत होतीस त्याच्याबरोबर? ब्रेकअप का नाही केलास? कसली भीती वाटत होती तुला? त्याने तिला विचारलं. अरे, प्रेम नव्हतं केलं असं नाही रे. सुरुवातीला होतं काही महिने, काही वर्षही असेल कदाचित. पण नंतर ते सरलं आणि त्याच्या खाली जो माणूस उरला ना, तो काही माझ्या मनाला पटेना. तिने स्वतःची बाजू मांडत सांगितलं. अगं, मग ब्रेकअप करायचं ना त्याच्याबरोबर. अरे, त्याला सोडवतही नव्हतं. मनात भीती वाटायची की एकटी राहिली तर काय. तुला एवढ्या हिंट देऊन पण तुझ्याकडनं काही प्रतिसादच येत नव्हता आणि मला तू हवा होतास. हँग ऑन. तुला मी कधी माझ्या गर्लफ्रेंडबद्दल सांगितलं आहे? किंवा तुला माझी एकतरी गर्लफ्रेंड माहिती आहे का? त्याने विचारलं. नाही, कारण तू कधी ओळखच करून दिली नाहीस आणि गैरसमज होण्याअगोदर सांगते, मला माहिती आहे गेल्या 4 वर्षात तुझ्या 4 नवीन गर्लफ्रेंड झाल्या आहेत. जेव्हा जेव्हा वाटलं की बाबा तुला प्रपोज करावं, तेव्हा तुझ्या नवीन GFबद्दल ग्रुपमधनं कळायचं. मग मी माझा प्रपोजलचा प्लॅन पुढे ढकलायचे. ती म्हणाली. GF होती म्हणून काय झालं? मगाशी तूच म्हणालीस ना, प्रपोज करायला पाहिजे होतं, माझं डिसिजन तू का घेतलंस वगैरे वगैरे. त्या विचारांचं काय झालं? तो मिश्किलपणे म्हणाला. या थोड्याशा विचित्र परिस्थितीमध्ये सुद्धा ती या वाक्यावर हसली. तसा समोरच्या वकिलाने चांगलाच मुद्दा उचलला होता. अरे, माझ्याकडे फक्त तू होतास रे, आणि तुला हरवायचं नव्हतं. वाटलं होतं एक दिवस येईल आणि गोष्टी घडतील, पण नाही आला तो दिवस. मग आज ठरवलं की आजच तो दिवस. पण तू मला माझ्या एकाही रिलेशन किंवा ब्रेकअपबद्दल कधीच का नाही विचारलंस? आपण का नाही आपल्या लव्ह लाईफबद्दल कधीच बोललो? त्याने तिला विचारलं. अरे, आपलं ठरलं होतं ना, BF आणि GFचे टॉपिक नाही काढायचे. ती म्हणाली. कधी आणि का ठरवला होता हा आपण फालतू नियम माहिती नाही. असो, बरं आज मला सांग की का झाले तुझे एवढे ब्रेकअप्स? तिने त्याला विचारलं. अगं, एवढे नाही फक्त 4. तो म्हणाला. माझ्यासाठी ते एवढेच आहेत. ती आकडेमोड सोड आणि माझ्या काचं उत्तर दे. उत्तर खूप फुटकळ वाटेल ग तुला, पण खरं आहे. मी त्या चौघींमध्ये तुला शोधायचो, पण तू काही सापडली नाहीस. जेव्हा मी तुला एका दुसऱ्या व्यक्तीमध्ये शोधतोय हे समजायचे तेव्हा वाईट वाटायचे, स्वतःबद्दलसुद्धा आणि समोरच्याबद्दलसुद्धा. मग व्हायचे ब्रेकअप्स. कधी मी करायचो तर कधी समोरून व्हायचे. कोणीही अशा व्यक्तीबरोबर असू नये जो कोणा दुसऱ्याला समोरच्यामध्ये शोधतोय. तो म्हणाला. एक मिनिट, तू आता 4 ब्रेकअप म्हणाला, चौथा कधी झाला? तिने हसत विचारलं. मित्राचा ब्रेकअप झाल्यावर खुश होणारी व्यक्ती खरंच मित्र असेल का, हा प्रश्न पडलाय मला. खुश का झाले हे तुला कळेलच थोड्या वेळात. पण आता महत्त्वाचा प्रश्न. मला तू आवडतोस आणि तुला मी. मग आता पुढं काय? तिने त्याला विचारलं. हो, ते खरं आहे. पण आय एम करंटली सिंगल अँड यू आर नॉट. त्याचं काय? तो म्हणाला. परत अझम्पशन. तिने त्याला तोडत म्हटलं. म्हणजे तू सुद्धा ब्रेकअप केलास? आणि का? कधी? त्याने त्याच्या चेहऱ्यावरील हसू जरासुद्धा लपवण्याचा प्रयत्न केला नाही. हो, 10 दिवस झाले. वाटलं आता 2-3 वर्ष बाहेर राहणार. कम्फर्ट झोनमधून बाहेर आलंच पाहिजे. आयुष्यात पुढे काय वाढवून ठेवलं आहे कोणास ठाऊक. असं घाबरत नाही जगू शकत. तुला प्रपोज करायचे की नाही याचा विचार नव्हता केला. पण एवढं नक्की होतं की माझा BF माझ्यासाठी बरोबर नव्हता. ती म्हणाली. कुडोस. व्हॉट द फक कुडोस? एवढं मनातील सांगितलं तुला, आता पुढे काय? अरे संतोष, 2 कॉफी आण पटकन. त्याने तिला न विचारता ऑर्डर दिली. तिला काही समजेना. 12:30ला कॉफी आणि तू तर कॉफी पीतसुद्धा नाहीस. तिने थोडंसं चकित होत विचारलं. हे बघ, जे सध्या घडतंय ना, ते पचवण्यासाठी खरं तर नीट वोडका घेतली पाहिजे.
त्यातल्या त्यात मी कॉफीवर भागवतोय. यावर ती फक्त हसली. सो लेट मी समराईज. तर गेली काही वर्ष आपण एकमेकांवरती प्रेम करतोय. त्यात आपल्या दोघांची स्वतःची सो कॉल्ड लव्ह लाईफ सुरू आहे, होती. आणि आज जेव्हा तू 2 वर्षांसाठी किंवा कदाचित कायमची परदेशी चालली आहेस, तेव्हा तू हे सांगण्याचं धाडस केलंस. तो म्हणाला, हो, अगदी बरोबर. ती म्हणाली, अगं मग आज हो जरी म्हटलं तरी टिकेल का हे आपलं लाँग डिस्टन्स रिलेशनशिप? त्याने तिला प्रश्न केला. हे बघ, हे धाडस जर आज केलं नसतं तर या जन्मात नंतर कधीही केलं नसतं. कदाचित तुला गमावण्यापेक्षा हे का नाही केलं, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात घालवलेलं आयुष्य मला जास्त भीतीदायक वाटलं. मग विचारलं मी तुला. अगं मग तू जाण्याच्या शेवटच्या दिवशी विचारावं. अगं कमीत कमी काल तरी करायचं होतं ना, म्हणजे विचार करायला ॲटलिस्ट 1 दिवस तरी मिळाला असता. तो म्हणाला, हे बघ, एवढा विचार करत करत आपण दोघांनी 4 वर्ष घालवली. मला अजून विचार करण्यामध्ये वेळ घालवायचा नव्हता. गेली 4 वर्ष आपण वेळ आणि चॉईस असून पण एकमेकांची वाट बघत बसलो आहे. जवळ असून मनं दूर आहेत. जर आज हो म्हणालास तर यावेळी मनं जवळ येतील, शरीराने दूर असू. खरं लाँग डिस्टन्स तर गेली 4 वर्ष होतं. जर का आज हो म्हणालास आणि काही कारणामुळे नाही जमलं, आपलं नाही टिकवता आलं, तर कमीत कमी या गोष्टीची खंत नसेल की अरे यार एकदा करून बघायला पाहिजे होतं, आपण केलं नाही टिकलं, हाचा विचार करू. मग आता काय विचार करतोयस, हो का नाही? ह्या गोष्टीचा शेवट मी नाही लिहिला, मुद्दामूनच. पण तुमच्या मनातील तो काय म्हणाला? तर ही होती गोष्ट तो आणि ती, रिटन अँड नरेटेड बाय निनाद म्हात्रे. मी या अगोदरही म्हणालो होतो की प्रत्येक गोष्टीची काही ना काहीतरी इन्स्पिरेशन असते. तर तो आणि ती या गोष्टीचं इन्स्पिरेशन आहे मिलिंद बोकील यांची समुद्र ही कथा. अर्थात ती गोष्ट एका वेगळ्या विषयाला धरून आहे, पण ती गोष्टसुद्धा बऱ्याच गोष्टी वाचकांवर सोडते की पात्र कशी वागली ते. तसंच काही प्रयत्न मी या कथेमध्ये केला आहे. तुम्हाला कथा कशी वाटली हे कमेंट्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.